वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रफुल्ल लोढ़ा जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। गिरीश महाजनांविषयी काय बोलू, काय विजय करायचा आहे? गिरीश महाजनांबरोबर होतो मी, ज्या पार्टीत असतो त्या पार्टीशी मी इमानदार होतो। गिरीश महाजनांबरोबर असतानाही मी अहोरात्र जनसेवेचा आरोग्याचे कामं केलेले, परंतु त्यांच्या माझ्यामध्ये मतभेद झाल्यामुळे मी त्यांची पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता। कोणत्या कारणामुळे ते कारण सांगते, काय म्हणते? तुम्हाला मी सांगितलं ना, कारण तुम्हालाही थोडं माहिती असेल, परंतु आणखी त्यात खोलात जायचं असेल तर 2 दिवसात मी पत्रकार, आज आंबेडकर जयंती आहे, संविधानाचा दिवस आहे, काय तर कोणाला नाव पाडण्यापेक्षा आपण काय करणार आहे या गोष्ट सांगितलेली फार बरी। जळगाव जिल्ह्यासाठी जनतेसाठी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे, ज्याच्यासाठी मी आज बोलतो। बाकी तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर आपण 2 दिवसांनी पत्रकार परिषद घेऊ। गिरीश महाजनांचं काय झालं, कोणामुळे अन्याय झाला, कशा पद्धतीने झाला, हे सर्व डिटेल मी तुम्हाला दिलं। वंचित बहुजन आघाडीने तुम्हाला उमेदवारी दिली आहे, नेमकं काय विजन घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? प्रस्थापितांच्या विरोधात जे प्रस्थापितांचं जे राज्य चालू आहे जिल्ह्यात महाराष्ट्रावर, ठराविक लोक, ठराविक पुढारी आणि ठराविक म्हणजे 2% लोक हे 100% लोकांवर राज्य करतात, ही बिमोड कुठेतरी करण्यासाठी मी वंचितची उमेदवारी घेतली। विकासाचा काय मुद्दा असणार? शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, हिंदू मुस्लिम म्हणजे हा सर्व जो वाद निर्माण करून ही जी काही लोकांची प्रस्थापितांची जी मक्तेदारी झाली आहे, जी हुकुमशाही झाली आहे, ही मोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे। तुम्ही राष्ट्रवादीच्या पण संपर्कात होता, पण शरद पवारांनी तुम्हाला काही साथ दिली नाही असं तुम्ही बोलताना म्हटले, नेमकं मी काय? राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हतो, मी राष्ट्रवादीमध्ये होतो, परंतु आता तिकीट मागण्यासाठी मी जाणून बुजून गेलो होतो की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे, तर रावेर लोकसभेची उमेदवारी जर तुम्हाला निवडून आणायचं मला द्या। तर ते जे प्रस्थापित पुढारी आहे त्यांना मी सांगायला गेलो होतो की तुम्ही माझ्यावर जो अन्याय केला आहे, मी पार्टीमध्ये एवढं काम केलं जर माझ्यावर जो अन्याय केला आहे, तो अन्यायाला जर तुम्हाला दूर करावाचा असेल, आणि हे बघा परमेश्वराचं जैसी करणी वैसी भरणी आहे। मी राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की प्रफुल्ल लोढ़ा हे आमच्या पार्टीचे सभासद नाही। आज परमेश्वराने असा टाइम आणला की शरद पवारच या त्या पार्टीचे सभासद नाही। तर या जगामध्ये, या धरतीमध्ये परमेश्वराजवळ कोणत्याही सभासद असो, अल्लाह असो, भगवान असो, जे कोणी परमेश्वर पृथ्वीवर आहे, तर हे सत्याचा विजय होत असतो, अन्यायाला वाचा पडत असते। आणि जैशी करणी वैशी भरणीचं साधं उदाहरण आहे की शरद पवार गटाने राष्ट्रवादी पार्टीने मला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या पार्टीचे सभासद नाही। आज परमेश्वराने त्या शरद पवारांचा तो टाइम आणलेला आहे। मातंबर नेते आपल्या अपोजिटला आहे, म्हणजे सत्तेमधले आहे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि भाईदास पाटील आहे, कशा पद्धतीची आपली लढत असणार? मातंबर, मी तेच सांगतोय, मातंबराविरुद्ध हे अल्पसंख्याक समाजाची लढाई आहे। मातंबर विरुद्ध जे प्रस्थापित पुढारी आहेत त्यांच्या विरुद्ध हे गोरगरीब जनतेची लढाई आहे मित्रांनो। 3 मंत्री असणार आहेत, त्यानंतर एकनाथ खडसे पण भाजपमध्ये कमिंग बॅक करणार आहे, एक मोठं आव्हान आपल्या समोर असणार आहे, कसं पेलाल हे आव्हान? मी तेच सांगतोय की आत्मा ही परमात्मा आहे, जर माझी आत्मा जिवंत आहे, अशीच मी आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराला माझं आव्हान आहे की तुमची आत्मा जागृत करा। कोण मंत्री, कोण संत्री, कोणीच नाही, हे जे मतदार आहे हे सर्वश्रेष्ठ आहे, आणि ह्या मतदारांच्या हातात जी पॉवर आहे ती सत्ता बसवण्याची ताकद आहे। तर मला 100% गॅरंटी आहे, जळगाव लोकसभेच्या उमेदवारीतून विजयी उमेदवार हा प्रफुल्ल लोढ़ा वंचित बहुजन आघाडीचाच राहील, हे आपण लक्षात ठेवावं। भाजप मोठा नेता आहे, भाजप हा मोठा पक्ष आहे, मोठे नेते या ठिकाणी आहे, त्यांचे आमदार देखील जास्त आहे, तर कशा मोठा या जगामध्ये आपण मतदार सर्वात मोठा आहे। या जगात कोणता पक्ष, कोणता नेता मोठा नाही, हे जे मतदार आहे हे सर्वात मोठे। तर हे जळगाव जिल्ह्याचे मतदार ठरवतील की या जिल्ह्यात मोठा नेता कोण आहे। नेता नाही, परंतु या जनतेचा सहकारी कोण आहे, जनतेचं काम करणारा कोण आहे, ही जनता जळगाव जिल्ह्यात ठरवेल। ओके, ठीक, थँक्यू।